कर्जमाफीची तिसरी यादी नेमकी कधी येणार? तिसऱ्या यादीत तरी आमचं नाव असणार का? असा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे हे आहे। कर्जमाफी ही 3 टप्प्यांमध्ये होणार आहे। पहिले, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे 2 लाख रुपयांपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे। दुसरे, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार, पण उर्वरित रक्कम शेतकऱ्याला स्वतः भरावी लागेल। त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर म्हणून 50,000 रुपये एवढी रक्कम महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे। हे झाले कर्जमाफीचे टप्पे। हप्ते वेळेवर भरलेले आहेत त्यांना प्रोत्साहनपर म्हणून 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल। हे अनुदान नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांचा सन्मान आहे। आधार संलग्नता, कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ, कर्जाचा प्रकार, ह्या तिन्ही संकल्पनांचा अर्थ आता जाणून घेऊया। आधार संलग्नता म्हणजे काय? आपले कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे अनिवार्य आहे। आधार प्रमाणीकरणामुळे योजनेत पारदर्शकता येते व गैरवापर टाळला जातो। कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ, योजनेचा लाभ कुटुंबातील पती, पत्नी किंवा अविवाहित मुले केवळ एकाच व्यक्तीला मिळेल, त्यामुळे जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना लाभ पोहोचतो। कर्जाचा प्रकार, राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेले पीक कर्ज, क्रॉप लोन या योजनेअंतर्गत विचारात घेतले जाईल। इतर प्रकारच्या कर्जासाठी ही योजना लागू राहणार नाही। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे ते जाणून घेऊया। योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे पारदर्शकपणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाईल। बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जाईल आणि आधार प्रमाणीकरणानंतर थेट कर्ज खात्यात निधी जमा केला जाईल, त्यांचे कर्ज माफ होईल। ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफी 2026 महाराष्ट्र GR लिस्टमध्ये येईल त्यांना सूचनांच्या संबंधित बँकेकडून किंवा ग्रामपंचायतीत संपर्क केला जाईल आणि कर्जमाफी 2026 महाराष्ट्र GR PDF मध्ये अंमलबजावणीची सविस्तर प्रक्रिया नमूद केलेली आहे। पुढील पावले आणि काही महत्त्वाच्या सूचना। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत। माहितीची पडताळणी, आपले नाव यादीत आढळल्यास तत्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या कर्जमाफीचा आणि प्रोत्साहनपर अनुदानाची सद्यस्थिती जाणून घ्या। बँकेकडून मिळालेली माहिती कर्जमाफी 2026 महाराष्ट्र GR मधील तपशिलांशी पडताळणी करा। फसवणुकीपासून सावधान, कर्जमाफीच्या नावाखाली कोणीही पैशाची मागणी केल्यास किंवा खोट्या योजनांची माहिती दिल्यास त्वरित शासकीय यंत्रणा, उदाहरणार्थ पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय यांना कळवा। कोणतीही सरकारी योजना पैसे मागत नाही किंवा अनधिकृत माहिती विचारत नाही, अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा। शेतकऱ्यांकडून काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न आता आपण पाहूया। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी eKYC अनिवार्य आहे का? तर हो, लाभार्थ्यांची ओळख पटण्यासाठी पारदर्शकतेसाठी आधार ऑथेंटिकेशन eKYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे। 2. मी माझी कर्जमाफी लिस्ट 2026 घरबसल्या पाहू शकतो का? तर हो, तुम्ही तुमच्या मोबाईलवर सरकारच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी लिस्ट 2026 पाहू शकता। यासाठी तुम्हाला अर्जाची ID किंवा आधार क्रमांक लागेल। या योजनेत 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर काय करायचे? ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनी वरची रक्कम स्वतः भरावी लागेल, त्यानंतरच 2 लाख रुपयांची कर्जमाफी लागू होईल। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कर्जमाफीची तिसरी यादी नेमकी कधी जाहीर होणार? तर अजूनही सरकारनं निश्चित दिनांक सांगितलेला नाहीये, परंतु जर कर्जमाफीच्या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला कर्जमाफी नक्कीच मिळेल।